वाहतूक कोंडी, पर्यटन बंद, पूर येण्याची शक्यता. बाप रे, हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालंय. तर महाराष्ट्रात होणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या, धरणं भरून आल्याची बातमी तुम्ही ऐकलीच असेल. मात्र या पावसामुळे किती नुकसान झालंय, किती लोकांचा जीव गेला आणि याकडे सरकार कशा पद्धतीने बघतंय, अजून किती दिवस हा पाऊस चालणार आहे, या पावसामागचं कारण काय, सध्या पावसामुळे संपूर्ण राज्यात काय घडतंय याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याला चांगलाच फटका बसलाय. धरणे ओसंडून वाहतात, त्यामुळे पूर आलाय आणि त्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके तैनात केली आहेत. नागरिकांना जेवण, राहण्यासाठी जागा, शुद्ध पाणी अशा सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्यात आणि त्याच सोबत या पावसामागचं कारणही सांगितलंय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे असा मुसळधार पाऊस पडतोय. पण या पावसामुळे कोणकोणते धरणे, नद्या भरून निघाल्यात माहिती आहे का? त्याची यादी पुढील प्रमाणे. कोकणात सूर्या धरण, वैतरणा, जगबुडी नदी, गड नदी, सातांडी नाला, तर तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये भीमा, मुठा, पावना, आरळा, कुकडी, मीना, नीरा, घोड, हंगा या नद्या भरल्यात. त्याचसोबत नाशिकमध्ये दारणा धरण, कडवा धरण, हतनूर धरण, नांदूर मधमेश्वर, कृष्णा खोऱ्यातील धोम, वारणा, दूधगंगा, राधानगरी, कोयना, नगरमध्ये निळवंडे धरण, देवठाण, नागपूरमध्ये पेंच तोतला डोह, इटिया डोह, शिरपूर, गोसी खुर्द, वर्धा हे धरणं, तर वैनगंगा नदी आणि वर्धा नदीला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. मराठवाड्यात जायकवाडी धरण 75% जास्त भरले. तसंच ताम्हिणी घाट, दावडी, शिरगाव, कोयना नवजा, लोणावळा, वळवण, आंबोणे, डुंगरवाडी, खांड आणि भीरा या घाट भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पंढरपूरमध्ये तर चंद्रभागा नदीने मंदिरांना पाण्याचा वेढा घातलाय. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला, म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढली आणि ती अजून वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. नगर जिल्ह्यात वरदान मानला जाणारा भंडारदरा धरण प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे 12,231 क्युसेक वेगाने वाहतोय. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे पुण्यातल्या नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. एकता नगर परिसरात तर संपूर्ण पाणी तुंबलंय. ताम्हिणी घाटात तर दरड कोसळल्याची ही घटना समोर आली. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि त्याचसोबत सैन्य दलही महाराष्ट्रात बचाव कार्यासाठी लागले. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही देखील पाण्याखाली गेली आहे. असं म्हणतात की मुंबईच्या मिठी नदीला पूर आला की मुंबईची परिस्थिती गंभीर होते. तीच मिठी नदी ओसंडून वाहते. मुंबई ते पुणे जाणाऱ्या 14 रेल्वे रद्द केल्या गेल्यात, ज्यात वंदे भारत, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस त्याचसोबत अनेक गाड्यांचा समावेश आहे. मुंबईची धडकन असलेली मुंबई लोकल सुद्धा काही मर्यादित काळापुरती रद्द केली गेली. या पावसामुळे फक्त रेल्वेच नाही तर हवाई वाहतूकही ठप्प झाली. एका विमानाने तब्बल 12 गिरट्या मारून शेवटी पाण्याने तुडुंब भरलेल्या लँडिंग ट्रॅकवर सुरक्षित लँडिंग केली. कॅप्टन नीरज सेठीचं याबद्दल कौतुक केलं जात आहे. 250 पेक्षा जास्त विमानं रद्द केली गेली. सोबतच सातारामधल्या कृष्णा, कोयना, वेण्णा आणि उरमोडी या नद्यांना पूर आलाय. पाटण तालुक्यातील तर 253 लोकांना स्थलांतरित करण्यात आले. सोबतच गुहागरमधून आलेल्या 150 प्रवासींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. कराड, सांगली आणि पाटणमध्ये महापूर येण्याची शक्यता वर्तवली गेली. यासोबत या पाऊस काळामध्ये नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय. या 4 दिवसात तब्बल 24 जणांचा मृतदेह आढळून आलाय. त्याचसोबत 150 ते 170 जनावरांनी देखील आपला जीव गमावला. त्यात नांदेड जिल्ह्यातल्या 50 म्हशींची बातमी तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. 65 लोक अजूनही जखमी आहेत आणि 14 लाख हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालंय. या वर्षीच्या राज्यातल्या पावसाचा अंदाजा बुलढाण्यातल्या भेंडवळ गावातील गावकऱ्यांनी आधीच दिला होता. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी भेंडवळची भविष्यवाणी तर फेमस आहेच, मात्र यावेळी ती पुन्हा चर्चेत आली आहे. या भविष्यवाणीत ते पाऊस कसा होईल, पीक कसं असेल हे सगळं सांगतात. मात्र यावेळेस ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस कोसळणार आहे, कोणकोणत्या भागात पूर येणार आहे असं भाकीत यावेळी वर्तवण्यात आलं होतं आणि अगदी त्याचप्रमाणे पावसाने धुमाकूळ घातलाय. त्याचसोबत युद्धजन्य परिस्थिती, भूकंप, महापूर अशा संकटांविषयी देखील त्यांनी भाकीत मांडले होते. तेही खरे ठरले आणि म्हणून भाकीत हे चर्चेचा विषय बनले. आणि आता तर महाराष्ट्रातल्या जनतेने निश्वास सोडलाय, कारण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी झालेल्या दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकताना दिसतंय आणि राज्यभरातल्या पावसाचा जोर कमी होतोय. बाकी या पावसामुळे तुम्हाला काय काय अनुभव आला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.